मोठी बातमी सध्या समोर येते। भरत कराडच्या कुटुंबाला तीव्र वेदना झाल्यात। ओबीसींचं आरक्षण संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। त्याचवेळी भरतनं आत्महत्या केली। भरत कराडच्या कुटुंबाचं छगन भुजबळ यांच्याकडून सांत्वन करण्यात आलेलं आहे। तर भरत कराड यानं आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे भरत कराडच्या कुटुंबाचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सांत्वन करण्यात आलंय। तर ओबीसींचं आरक्षण संपल्याची भावना ही भरत कराडची होती आणि त्यातच त्यानं आत्महत्या केली आणि आता भरत कराडच्या कुटुंबियांचं मंत्री छगन भुजबळांकडून सांत्वन हे केलं जात आहे। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला मराठा आरक्षणाच्या शासनादेशामुळे धक्का लागल्याची भावना आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षण संपल्याची भावना यावेळी भरत कराड यानं व्यक्त केली होती आणि त्यातच आता ओबीसींचं आरक्षण संपल्याची भावना होत भरतनं आत्महत्या केली। भरत कराडच्या कुटुंबियांचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सांत्वन करण्यात आलंय। कराडच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। जी घटना ज्या गावामध्ये घडलेली आहे त्या भरत कराड यांच्या मी परिवारासोबत आता सध्या आहे। त्यांच्या नातेवाईकांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची उद्विग्नता होती आणि कुठल्या कारणाने हे सगळं काही घडलेलं आहे। त्यांचे बंधू माझ्यासोबत आहेत। ही छोटी छोटी 4 चिमुकले मयत भरत कराड यांची आहेत। त्यांचे वडील आहेत, आई आहे, पत्नी आहे आणि भाऊ आहेत। तत्पूर्वी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकी परिस्थिती काय आहे। जसं ज्या काढला आता मराठा समाजासाठी ते असं म्हणजे जार काढला तेवढं मला बी काही हे सांगता येत नाही, पण ते तेव्हापासून त्यानं सारखं म्हणायचं की ओबीसी आरक्षण गेलं आपलं, आता काय करायचं, कसं करायचं, 4 लेकर आहे तर कसे हे करायचे, जमीन तर नाही काही नाही, असं एवढंच बोलायचं त्यानं जास्त। मग जार निघाल्यापासून त्यानं लय जास्त मनावर घेतलं। काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं? त्याचं म्हणणं होय ते सारखं म्हणायचं आहे आता आपण कसं करावं, आता आपलं ओबीसी आरक्षण गेलंय, मग आपलं कसं होईल, ह्या लेकराला मी कसं लिहिणं शिकू, मी काय करू। मी म्हणलं बाबा करू कसं बी, आपण करू 2 जण मंजुरी करू, कसं बी लिहिणं शिकू। नाही बाबा मंजुरीने होत नाही, आरक्षण असतं तर आपल्याला काही हे सहाय्य झालं असतं, आता मी काय करू। भरत कराड यांनी केलेली ही जी आत्महत्या आहे, ही आत्महत्या मात्र अनेक अंगाने या ठिकाणी अंतर्मुख व्हायला भाग पडते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।